नमस्कार मित्रांनो, मी संतोष राजाराम मुळी. हे पाहू शकता राजपथ इन्फ्राचे जे डंपर आहेत, ते डंपर आहे ना, हा पोर्ट कॅनल आहे. ह्या पोर्ट कॅनलचा रोडचा वापर करतात. ह्या पोर्ट कॅनलच्या रोडमध्ये शेतकऱ्याला गेली 25 वर्ष झालं कोणतीही नुकसान भरपाई भेटली नाही, कोणताही काही मोबदला भेटला नाही. आणि त्या मोबदल्याच्या ह्याच्या बाबतीत बोललं तर ते म्हणतात की आम्ही तुम्हाला मोबदला घेऊन देऊ, भेटून देऊ. तसेच एखाद्या कोणी शेतकऱ्याने जर अडवलं तर त्या शेतकऱ्याला जेजुरी पोलीस स्टेशनचे API दीपक वाघचौरे यांचा फोन येतो की तुम्ही विकास कामात अडथळा आणताय, तुम्ही विकास कामं होऊन देत नाही तुमच्या एरियामध्ये, आणि तुम्ही सामाजिक कामामध्ये काहीतरी व्यत्यय आणताय. परंतु या पोर्ट कॅनलचे जे काय असेल, पण गेली 25 वर्ष झालं जे अजून जमीन अधिग्रहण झालेलं नाही आणि कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई ही शेतकऱ्याला मिळाली नाही. तर याचा यूज हे कमर्शियल यूजसाठी कशा प्रकारे करू शकतात आणि कोणत्या उद्देशाने करू शकतात, हे कोणत्याही प्रकारचं ॲग्रीमेंट शेतकऱ्याशी केलेलं नाही किंवा त्याबाबत शेतकऱ्याला कल्पना दिली पण फक्त मोजकेच शेतकऱ्यांना कल्पना दिली आणि मोजकेच शेतकरी हाताशी धरून हे इथं वाहतूक करत आहेत आणि हे अतिशय बेकायदेशीरपणे वाहतूक करत आहेत. याच्यावर अनेक वेळा चारे काढल्या, अनेक वेळा अडवलं गेलं, अनेक वेळा हे केलं. चारी काढली की बुजवली जाते. जो शेतकरी बुजवल त्याला अजितदादा म्हणजे आपले उपमुख्यमंत्री यांचा त्यांच्या त्या गावामधील एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला फोन येतो आणि आमच्या पाहुण्याची कंपनी आहे असं सांगून त्यांना धमकावलं जातं. म्हणजे हे कितपत योग्य आहे? म्हणजे हे मोठी लोक असतील तर हे शेतकऱ्याला असेच मारणार का, अशाच प्रकारे हे करणार का? मग हे कितपत योग्य आहे तुम्ही पाहू शकता. याच्यावर काहीतरी तहसील कार्यालयात पण याच्यावरती अर्ज दाखल झालेला आहे, पंचायत समितीमध्ये अर्ज दाखल झालेला आहे, कलेक्टर ऑफिसला अर्ज दाखल झालेला आहे, परंतु याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. यांच्यावरती कंप्लेंट आहेत जेजुरी पोलीस स्टेशनात, तरी पण यांच्यावर कोणती कारवाई होत नाही. म्हणजे हे काही असे चुकीचे प्रकार सर्व होत आहेत, हे तुम्ही पाहू शकता. धन्यवाद मित्रांनो.